कोटेकर साहेब यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो। राष्ट्रवादीचे शिराळा तालुक्याचे आमचे अध्यक्ष, शिराळा शहराचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचा आपण सन्मान अतिथी कक्षामध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। या मॅन ऑफ द मॅच साठी सेकंड मॅचला थर्ड मॅचला लगेच जाणार आहोत। वाव सर, मॅचला मजा येणार आहे कारण की सांगली एक्सप्रेस दाखल झालाय। सामनावीर आम्ही लगेच देतोय, देऊया सामनावीर। अर्थातच अंकुश जाधव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं सर्वात कमी ओव्हरचं षटक हाताळलंय। अवघड होतं सामनावीर कोणाला द्यायचं सर्वांसाठी। सो अंकुश जाधव, वेलकम, मॅन ऑफ द मॅच। आमिर मुलानी भैया, संजय गोडे साहेब, दादा कोकरूड वरून आलेले आमचे सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम। आमदार चषक 2024 मध्ये आपलं स्वागत आहे। अंकुश जाधव, मॅन ऑफ द मॅच, वेलकम अंकुश जाधव। मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण यायचंय। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात। सेकंड मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट आणि अर्थातच नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि सातारा टेनिस क्रिकेटचे आकड्यांचे जादूगार गुरुवर्य निलेशजी मर्ढेकर सर यांच्या वाणीमधून ऐकूयात प्रेझेंट मॅचची कहाणी। आणि मॅन ऑफ द मॅच यावे मात्र अंकुशला दिली जाते। मगाशीच म्हणलं, एखादी 4-5 तोळ्याची चेन घालण्यामध्ये जी मजा नाही आहे ती या मॅन ऑफ द मॅचचं मेडल मिळवण्यामध्ये मजा आहे। कारण की मॅन ऑफ द मॅचच्या मेडलची किंमत त्या प्लेयरला जाऊन विचारा ज्यानं मॅच आपल्या हिमतीवरती जिंकून दिली आहे। अप्रतिम खेळ अंकुश जाधव। आणि जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये निलेशजी मर्ढेकर सर यांना करूयात आमंत्रित। त्यांच्या वाणीमधून ऐकूयात मॅचची संपूर्ण कहाणी। धन्यवाद। ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोन वरती ऐकलात, पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात। मॅचला करूया सुरुवात। दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा। एका बाजूला संघ आहे पनुमरे वारून, तर एका बाजूला मांगले। या दोन संघांमध्ये मॅच होते सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल वेळेच्या चुकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये आणि नशिबाची साथ सुदैव विजय पावले यांचा आणि दुर्दैव गोलंदाजाचं बॉल पाठीमागे चाललाय एका धावेसाठी। एका बाजूला बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली ना, तर ज्यांनी मांगले गावचं 32 शिराळाचं आणि सांगलीचं नाव 7 समुद्रा पार नेलं ते विजय पावले सर स्ट्रायकर एंडला आहेत। तर एका बाजूला बॅटिंग मध्ये दत्ता बांबवडे, बॅटिंग ऑर्डर एका बाजूला पहा विजय पावले सर। पहिल्या बॉलच्या पाठीमागे बालंबाल बचावलेले आहेत, बॅटची वरची कडा बॉलने घेतली आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला। आता एका बाजूला बॅटिंग मध्ये दत्ता बांबवडे बॅटिंग साठी तयार, जे मांगले गावचे आहेत। यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल छोट्या उसळीचा आहे पाठीमागच्या बाजूला एका धावेसाठी। एका बाजूला पनुमरे एक्सप्रेस अमित पाटील यांच्या हाती बॉल आहे। पाठीमागच्या मॅच मध्ये अमित पाटील यांचा खेळ बहरला होता, मग बॅटिंग असेल किंवा गोलंदाजी असेल याच्यामध्ये चांगला खेळ केला होता जरूर। धावसंख्या अगदी हळवार पद्धतीने पुढे सरकते। 2 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2च धावा आलेल्या आहेत। एका बाजूला स्ट्रायकर एंडला विजय पावले तयार होतील बॅटिंग मध्ये। मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ केलाय, खुल्या गाठाचं एक मोठं नाव। कमी गतीचा बॉल, गुडघा टेकवला, एक पाय पुढे कॅच, जॉन्टी रोड्स आज या मैदानावरती आमदार चषकामध्ये अवतरलेले आहेत आणि वॉटर कॅच, चित्त थरारक तानाजी। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या तानाजीसाठी। आताच्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामधला 1 नंबरचा झेल कुणी पकडलाय तर तो तानाजी यांनी पकडलाय। माफ करा, विजय ढपळे। एकदा जोरदार टाळ्या विजय ढपळे यांच्यासाठी। जबरदस्त कडक कॅच, जॉन्टी रोड्स यांना हेवा वाटणारा झेल आज जॉन्टी रोड्स आमदार चषकामध्ये अप्रतिम झेल पकडलाय। टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामधला या वर्षीचा अप्रतिम झेल विजय ढपळे। डपळेवाडीचा पट्ट्या अप्रतिम कॅच टिपतोय, क्या बात आहे। चित्त थरारक झेलची नोंद।
स्वतः पडले परंतु झेल पडू दिला नाहीये. पुन्हा एकदा पहा विजय पावलेंचा फटका फसला आणि अप्रतिम कॅच पकडला. अप्रतिम, लाजवाब, शब्द कमी पडतील. ग्लोरियस, आउटस्टँडिंग, कमालीचा झेल. सूर मारला, उडी मारली आणि त्यानंतर मात्र हा झेल पकडलाय. आज मात्र या आमदार चषकाची रंगत वाढत चाललेली आहे. काय कॅच पकडला गेला. टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामधला हा अप्रतिम झेल. एका बाजूला विजय पावले यांना माघारी पाठवले तर मैदानाच्या आतमध्ये सचिन आलेले आहेत बॅटिंगसाठी. अभिजित भाऊ सोनटक्के यांच्या वतीने या झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. क्या बात आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केलात की तुमचं कौतुक हे निश्चित होणार आहे. आणि आपण अभिजित दादा यांचं मनपूर्वक आभार मानूया कारण या झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या बॉलच्या पाठीमागे किती धावा आल्या या देखील आपण गोष्टींचा आढावा घेऊया. किंबहुना आतापर्यंत आपण झेलबद्दल चर्चा केली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. एका बाजूला अमित पाटील यांचा दमदार मारा, मोठी विकेट. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर किताब मिळवणारे खेळाडू विजय पावले सर मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. गुडघा टेकवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लांबी कमी पडली. अंदाचा मोबदला भोगावा लागला तो विकेटने. एका बाजूला दत्ता बॅटिंगसाठी तयार, क्षमता आहे परंतु एका बाजूला वेग आहे पनुमरे गावचा अमित पाटील. यानंतर टॉस साठी तयार राहा. येळापूर टीम आणि चिकोटे टीम टॉस साठी तयार राहा. खोलवर टप्प्याचा बॉल. आता गोलंदाजीचा बोलबाला सुरू झालाय. एखादी मोठी विकेट मिळते काय, तुमचं मनोबल वाढतं काय आणि त्यानंतर गोलंदाजी मधली धार असणारी अचूकता मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील यांनी प्रखरतेने दाखवलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आलेले आहेत फक्त आणि फक्त 4 धावा, 1 गडी बाद. एका बाजूला सचिन, एका बाजूला दत्ता. या जोडीकडे क्षमता आहे आणि आज चांगली बॅटिंग करावी लागेल. मेहनत अशा जोमाने करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे. संकट येतात, तुमच्यामधली जिद्द, तुमच्यामधली इच्छाशक्ती पाहण्यासाठी या संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं ना की यश हे आपलंच असलं पाहिजे. एका बाजूला आता संघर्ष करताना फलंदाज सचिन आणि दत्ता. यावेळेला कमी गतीचा बॉल कव्हर्सला खेळलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेक, ताळमेळ बिघडला. आणखीन एक धक्का लागलाय टीम मांगले या टीमला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातील. दत्ता आज खास काय करू शकलेले नाहीयेत. विजय पावले झटपट माघारी गेले, दत्ता झटपट माघारी गेलेले आहेत. हे 2 धक्के पहिल्याच ओव्हर मध्ये लागलेले आहेत टीम मांगले पंचायत समिती गटाला. गट वाईज असणारे हे सामने अनेक खेळाडू गावातले आता एकत्रित झालेले आहेत आणि त्या संघाची बांधणी केलेली आहे. सकाळपासून आपण बरेचशा संघांचा आढावा घेतला. पुन्हा एकदा पहा रिप्ले टेलिकास्ट ओमसाई MTC चं हे प्रसारण आहे. राऊंड द विकेट अमित पाटील गेले होते आणि ज्या प्रकारे सचिन आणि त्यानंतर पहा फटका खेळला, ताळमेळ बिघडला, कॉल कुणी दिला, कॉल कुणी नाकारला, यस नो वेट या 3 गोष्टींना क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. आणि नजर हटी तो दुर्घटना घटी. कॉल स्वीकारता आला नाही आणि किंबहुना अर्ध्या क्रीज पेक्षा पुढे धावत गेले होते दत्ता आणि माघारी यायला काही जमलं नाही आणि त्यानंतर फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट होत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनआउट कुणी घेतले तर ते नाव आहे ऑस्ट्रेलियाचं, ज्यांना क्रिकेटच्या पटलावरती पंटर या नावाने ओळखलं गेलं. नाव होतं रिकी पॉन्टिंग, ज्यांनी सर्वाधिक रनआउट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतले. त्यानंतर जॉन्टी रोड्स यांच्या नावाचा उल्लेख येतो, ज्यांनी 67 रनआउट आपल्या कारकिर्दीमध्ये टिपले आणि ज्या प्रकारे जो झेल घेतला होता ना इकडे सीमारेषेलगत विजय ढपळे. आज असं वाटलं की जॉन्टी रोड्स या आमदार चषकामध्ये अवतरलेत की काय. त्या प्रकारचा झेल, प्रत्येकाला हेवा वाटणारा झेल त्यांनी पकडला आणि प्रेक्षकांची मन जिंकली. आणि आपल्याच फॉलोथ्रूमध्ये पुन्हा एकदा कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये. कोल्हांगडी उडी मारली परंतु झेल सोडला नाही आणि गोलंदाज आहेत अक्षय पानसरे. पुन्हा एकदा लाजवाब झेल. आज असं वारंवार अनाउन्स करावं वाटतंय की आमदार चषकामध्ये जॉन्टी रोड्स प्रत्येकाच्या अंगामध्ये बघायला मिळतात. आणि पहा पुन्हा एकदा काय झेल पकडलाय, प्रेक्षकांची मन जिंकणारा झेल आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अक्षय पानसरे. अप्रतिम झेल पहा ज्या प्रकारे त्यांनी कोल्हांगडी उडी खाल्ली आणि आज झेल पकडलाय. पट्ट्या किंद्रेवाडीचा
अक्षय पानसरे कमालीचा झेल पकडलाय. आज मात्र ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय ना पनुम्रे वारून या टीमने प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. मांगले टीम सारख्या मोठ्या टीमला बांधून ठेवलंय. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. एका बाजूला विकेटची पत्तजड सुरू आहे, एका बाजूला 3 गडी गारद केलेले आहेत टीम पनुम्रे वारून या टीमने. परंतु एका बाजूला आता अडचणीच्या काळामध्ये चांगला खेळ करायचा आहे, कारण एका बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना सनी चरापले आणि त्यांच्या सोबत राम वक्ते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जोडी चांगली बॅटिंग करू शकते, क्षमता आहे, परंतु आज अडचणीतून मार्ग शोधावे लागतील. यावेळेला हा बॉल लॉंग ऑफला चढवलेला प्रहार क्षेत्ररक्षक, परंतु नैसर्गिक अडथळा आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा अंकित झालेल्या आहेत. ज्या प्रकारचे सामने तुम्हाला बघायला मिळत आहेत ना, उत्कंठा वाढवणारे सामने आहेत आणि प्रेक्षकांना अशाच प्रकारच्या सामन्यांचा आस्वाद घ्यायला आवडतो. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा आल्या. आणि यावेळेला अंगावरती येणारा बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणखीन एक चांगला झेल पकडलाय विजय ढपळे. आज विजय ढपळे यांना बॉल शोधतोय असं म्हणायला काय हरकत नाहीये. आणि सीमारेषेलगत जे त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय ना प्रतिम आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. अक्षय पानसरे यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा बॉल वळवण्याचा सनी यांचा प्रयत्न अखेर फसला आणि सीमारेषेलगत मात्र हा झेल पकडला गेला. धक्का क्रमांक लागलाय आणखीन एक. एका बाजूला विकेटची पतजड सुरू आहे. एखादी भिंत असते आणि त्या भिंतीला जर भगदाड पडलं ना तर एक एक वीट अलगद होते, परंतु या विटा एकत्रित कराव्या लागतील आणि एक मजबूत भिंत मांगले टीमला बांधावी लागेल. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे की येणाऱ्या फलंदाजालाही विनंती आहे. आयोजन समिती वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवते की आपण घाई करा, कारण सामना क्रमांक 3 सुरू आहे. एका बाजूला अक्षय पानसरे यांचा दमदार मारा. ज्या प्रकारे अमित पाटीलने सुरुवात केली, आज मोठ्या अपेक्षा होत्या विजय पावले सर यांच्याकडून, परंतु आज विजय पावले सर मोठा खेळ करू शकले नाही. झटपट माघारी गेले, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर आक्रमण फसलं आणि त्यानंतर 4 गडी गारद केलेले आहेत टीम पनुम्रे वारून या टीमने. एका बाजूला बॅटिंग मध्ये आता मैदानाच्या आतमध्ये संकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. आज मेहनत करावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर आहे. खोलात टाकलेला बॉल, एकच सिंगल धाव मिळतीये आणि एका धावेने धाव फलक पुढे सरसवतंय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 या आकड्यावरती. परंतु आज परिणामांची जाणीव ठेवून कृती करणं फार महत्वाचं आहे, कारण परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते आणि परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते. यावेळेला उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय. परिणामांची जाणीव काय आहे तर चांगली बॅटिंग केली तर चांगल्या धावा येतील, ही जाणीव आता ठेवावी लागेल. एका बाजूला बांधून ठेवलंय, एकाही मोठ्या फटक्याची मुभा पनुम्रे वारून संघ देत नाहीये, परंतु एका बाजूला मांगले संघालाही मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल आणि धाडस केलंय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने निघालेले आहेत आणि इथे हा झेल निसटलेला आहे आणि हा पहिला झेल आहे या डावातला जो निसटलेला आहे. या प्रकारच्या गोष्टी घडतात आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. रोहित शर्मा यांच्याकडून 265 मॅच मध्ये 36 झेल सुटलेले आहेत. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात आणि त्याचमुळे की काय मॅच रंगात येतात. धावसंख्या आहे 2 षटकांच्या अखेरीस 9 धावा 4 गडी बाद. आपण रोहित शर्मा यांच्याबद्दल उल्लेख केला, 265 सामने त्यांनी एक दिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत आणि आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 36 झेल सोडलेले आहेत. म्हणजे एखादी झेल सुटते काय आणि मॅचला रंगत येते काय. धावसंख्या 4 गडी बाद 9 धावा. आणि आपण चौथा सामना अनाउन्स करत आहोत, जो सामना आहे येळापूर विपक्ष चिकुर्डे. आपण रिपोर्टिंग करा. येळापूर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. चिकुर्डे संघाला विनंती आहे की आपला संघनायक पाठवा. या अगोदर जर आपण पाहिलं ना तर येळापूरने एक सामना जिंकलेला आहे. चिकुर्डे संघाने पाठीमागचा सामना जिंकलेला आहे, त्याच्यामुळे 2 विजेता संघांमध्ये पुढची लढत आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. परंतु ओव्हर नंबर 3 कडे वळूया आणि बॉलिंग अटॅक मध्ये तानाजी
माफ करा, चिकुर्डे संघाने एक सामना गमावलेला आहे. आपण करेक्शन करूया याच्यामध्ये. आणि सामना जिंकला होता 2, तो मंदूर संघ होता. त्याच्यामुळे एका बाजूला पुढचा जो सामना आहे ना, चिकुर्डे संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असेल तर येळापूर दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असेल, असं विश्लेषण आपण पुढच्या सामन्याचं करूया. आणि त्याच्यामध्ये आपण करेक्शन करत आहोत. ओव्हर नंबर 3चा पहिला बॉल झालाय आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांना बांधून ठेवले. संकेत तयार. यावेळेला एक सिंगल धाव येते. एका धावेने धाव फलक पुढे सरसावतंय. ठेंबे ठेंबे तळे साठेल, परंतु इथे समुद्र उभा करावा लागेल. कारण कमी धावसंख्येचे सामने क्रिकेटमध्ये नेहमी रंगतात, परंतु धावांची भूक आता वाढवावी लागेल टीम मांगले या टीमला. कारण धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 10. 4 गडी गारद अशी स्थिती आहे. एका बाजूला प्रोजेक्टेड स्कोर आहे 16चा आणि करंट रन रेट आहे 4.29चा. यावेळेला हा फटका कव्हर्सला बॉलने गॅप शोधला. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप आहे. बॉलला संरक्षण दिलंय. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. परंतु आपण ज्याची चर्चा करतोय की धावसंख्येचा वेग वाढवणं हे फार महत्वाचं आहे. संकेत, सचिन आज हिरो बनतील का आणि अडचणीच्या काळामध्ये संघासाठी धावून येतील का? कमी गतीचा बॉल, वेळेची अचूकता नाहीये. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफचे खेळाडू आले बॉलच्या खाली, परंतु झेलच्या खाली काही पोहोचू शकले नाहीयेत. परंतु ज्या प्रकारे पनुम्रे वारून या टीमचा खेळ राहिलेला आहे, जबरदस्त गोलंदाजी केली आहे. एकही मोठा फटका अद्यापही या डावामध्ये आलेला नाहीये आणि कमी धावसंख्येचे सामने आपल्याला पाठीमागचाही बघायला मिळाला. जो पाठीमागचा सामना होता ना, पाठीमागचा सामना हा फक्त 21 धावांचा झाला होता. त्याच्यामुळे आयपीएलचा इतिहास जर तुम्ही पाहिला ना, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. 46 धावांचाही सामना आयपीएलच्या इतिहासामध्ये झालेला आहे आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर हा तो संघ होता. म्हणजे क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, जबरदस्त कमालीची गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलला चांगल्या प्रकारे कट केलंय आणि आज प्रेक्षकांची मन जिंकण्याची तानाजी करतायत. क्या बात आहे. या आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलंय. विथ द अँगल नॅचरल मुवमेंट बॉल प्राप्त करतोय. कमालीचा बॉल. रिप्ले टेलिकास्ट लाजवाब. अक्षय शेठ म्हात्रे संपूर्ण टीम त्यांची आहे. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा पहावासा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर पहा, हा बॉल शहरापासून दूर गेला आणि पहा प्रेक्षकांच्या मनात घर करून जाणारा बॉल. बालंबाल बचावले. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला टीम चिकुर्डे, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी या. टीम येळापूर, आपला टॉस होतोय. अंतिम षटकाकडे वळूया. धावफलकावर धावा आहेत तब्बल 13. 4 गडी बाद. 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. एका बाजूला धावसंख्येची गती वाढवायची आहे. धावसंख्येचं प्रलोभन आज ठेवावं लागेल कमीत कमी अंतिम षटकामध्ये. हा पहा विहंगम दृश्य जे सकाळी आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ केला. संपूर्ण मान्यवर वर्ग, आमदार साहेब, त्यांच्या सोबतीने विराजदा आणि संपूर्ण मान्यवर आहेत. राजकीय क्षितिजावरची दिग्गज मंडळी आज या उद्घाटन समारंभासाठी होते. तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व खेळाडूचं हे विहंगम दृश्य तुम्हाला अनुभवायला मिळतंय. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाज तयार. आदरणीय संजयजी घोडे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेणार आहोत साहेब. आणि पहिलाच बॉल इथे डॉट टाकलेला आहे. परंतु एका बाजूला शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत, परंतु टॉसही तितकाच महत्वाचा आहे. सामना क्रमांक 4 आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातला 4था सामना आहे. एक संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे तर एक संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. आडव्या बॅटचा टोला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये 3रा झेल पकडलाय. येळापूर टीम, येळापूर टीम कॅप्टन, येळापूर टीम कॅप्टन या. आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलेलो आहोत. टॉस का बॉस येते, तुमची वाट पाहतो येळापूर टीम. चला या, पळत या दादा प्लीज. लक्षात घ्या, टीमला सूचना देतो आम्ही, कॉल देतो. पहिला कॉल, दुसरा कॉल आणि त्याआधी तुम्ही उभे राहत जा. टॉस का बॉस येते, कारण की मान्यवर येऊन थांबतात, ही गोष्ट चांगली वाटत नाही. सो प्लीज या गोष्टींना, नियमांचं पालन करा. नामांकित स्पर्धा आमदार चषक 2024 आपण खेळत आहोत, जगत आहोत, अनुभवत आहोत.
टॉस केला जातोय. शेवटचे फक्त आता काहीच बॉल शिल्लक आहेत. 4 बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या तिसराही बॉल डॉट येतोय. संपूर्ण डावामध्ये जर आपण पाहिलं ना तर डॉट बॉलचा रेशो हा अधिकचा आहे बॅटिंग करताना टीम मांगले या टीमसाठी. प्रेझेंटेशन सॉरी निलेश सर, प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण आहोत. छापा काटा एअरपोर्ट टीमचा कॉल आहे. काटा हा कॉल आणि हा काटा आहे. एअरपोर्ट टीम मागील मॅच तुम्ही विजेता राहिलाय. त्या विजयानं टीमला आणखीन जोश आलाय का? डेफिनेटली, कारण का पहिली मॅच असते. पहिल्या मॅचमध्ये जर आपल्याला विजय मिळत असेल तर आपण कॉन्फिडन्स डबल होतो ऑलरेडी. ॲज अ कॅप्टन टीमचा पहिली मॅचचा खेळ कसा राहिलाय? खूपच सुंदर. म्हणजे एवढे चांगले प्लेयर आहेत की मी ऑनर फील करतोय त्या टीमचं कॅप्टन्सी करताना. मयूर आहे, राम आहे, अजून रवी, मिथून 100% देऊन खेळतात सगळे. खूप चांगली टीम घेऊन आलाय. खऱ्या अर्थानं खूप चांगला सेट आहे. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. मी पहिली फिल्डिंग करेन. खेळपट्टी आपण मुंबई मी म्हणेल की नवी मुंबई, रायगड, भिवंडी अशा ठिकाणी एक ग्राउंड आणि अशा खेळपट्टी आपण बघतो, असं नियोजन बघतो. आज शिराळा सारख्या विभागामध्ये, सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची खेळपट्टी, असं मैदान, काय बोलशील? सर, तुम्हाला एक 8 दिवसापूर्वी जर इथं आला असता ना तुम्ही, तर तुम्ही बोलला तर शक्यच नाही. पण मी पूर्ण सगळ्या मॅनेजमेंटला धन्यवाद देईन की यांनी रात्रंदिवस इथं कष्ट घेतलेत. आणि त्या आउटफील्डसाठी तर एवढे कष्ट घेतलेत. प्रतीक पाटील असतील किंवा अजून आपले बाकी शिराळकर असतील, आसपासच्या निगडी वगैरे यासाठी भरपूर लोकांनी इथं कष्ट घेतले. त्यामुळे हे आज चित्र दिसतंय. असं आहे. खरं आहे. प्रत्येकाने मेहनत घेतली. टॉस जिंकलाय, महत्त्वाचा निर्णय. फिल्डिंग करीन. फिल्डिंग घेणारे चिकुर्डे टीम. सगळ्यात पहिला प्रश्न, मला माहिती आहे तू का हसतोय, तुला माहिती आहे मी काय प्रश्न विचारणार आहे. हल्ली पुस्तकापेक्षा चेहरे जास्त बोलतात मित्रा. टॉस जिंकलाय, समोरच्या टीमनं पहिल्या मॅचमध्ये काय चुकलं हेच विचारणार होतो. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग साईडच आमची जरा कमजोर पडली, कारण की आमचे आता अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू असं मिक्स कॉम्बिनेशन झालं यावर्षी. त्यामुळे थोडं आमच्या आता टीममध्ये मॅनेजमेंट जुळून झालं. त्यामुळे या मॅचला आम्ही बॅटिंग आमची सुधारण्याचा प्रयत्न करेल. मजा येईल मॅचला? मजा येईल बघा. आग लागणार? लागेल. पैसा वसूल? 100%. चला आता बघूया. थँक्यू सो मच मित्रांनो. टॉस जिंकलाय यापूर. दे वॉन्ट टू टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, जोडून राहा. आमदार चषक 2024. अंतिम बॉल शेष आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे मॅच क्रमांक 4चा. परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की IPLच्या इतिहासामधले कमी धावसंख्येचा सामना होता. 49 धावांचा. त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर या टीमचा आपण उल्लेख जरूर केला. 9.4 ओव्हरमध्ये फक्त 49 धावा IPLच्या इतिहासामध्ये कुठलेले आहेत. परंतु उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल पंचांनी कळवले की हा वाईट बॉल. एका बाजूला अनुज नायकवडी यांचा मारा आहे. शेवटचा बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त 14, 6 गडी बाद. परंतु क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर तयार नाहीये. त्यामुळे कमीत कमी धावसंख्येच्या सामन्याला रंगत मिळू शकते. अंतिम बॉलचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आतापर्यंतची सर्वाधिक कमी धावसंख्या या अगोदर होती 21 आणि तो रेकॉर्ड आता जाऊन पोहोचलेला आहे 14 वरती. आणि प्रथम बॅटिंग करताना मांगले टीमने बनवले आहेत 14 धावा. विजयासाठी बनवायच्या आहेत टीम पनुंब्रे वारून या टीमला 15. असं विश्लेषण आपण करूया सत्र क्रमांक 2चं. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये काय काय घडलं या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊया. टॉस जिंकला होता पनुंब्रे वारून या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय हा आतापर्यंत यशस्वी ठरलेला आहे. कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, अमित पाटील यांचं खास करून कौतुक करावं लागेल. विजय पावले सरांची विकेट त्यांनी टिपली. ही विकेट तितकीच महत्वाची होती. चला मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही संघांना विनंती करूया आपण ताबा घ्या. त्यानंतर अक्षय पानसरे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आणि आपल्याच फॉलोथ्रूमध्ये झेल पकडला आणि विजय पावले सरांचा झेल कोण विसरेल. त्यानंतर तानाजी आले होते, त्यांनी देखील दमदार मारा केला. त्यानंतर अनुज नायकवडी आले होते, त्यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी केली. कमी ओव्हरची षटकं त्यांनी हाताळली. परंतु बॅटिंगमध्ये विजय पावले सर 1 धाव बनवून माघारी गेले. दत्ता खास काही करू शकले नाही, 2 धावा बनवून माघारी गेले. सचिन वक्ते 1 धाव. राम मैदानाच्या आतमध्ये आले होते, 4 धावा त्यांनी बनवल्या. 15चं टार्गेट आहे, येणारे बॉल 24. एका बाजूला सचिन आले होते, 2 धावा बनवून माघारी गेले. संकेत आले होते, 3 धावा बनवून माघारी गेले. सुजल, ओमकार, राहुल ही संपूर्ण बॅटिंग लाईनअप होती. त्या बॅटिंग लाईनअपने आज निश्चित निराश केलेला आहे. परंतु पहिला डाव जरी हातामधून निघून गेला असला ना
तरी दुसरा डाव अजून बाकी आहे. आगाज आपने देखा अंजाम बाकी आहे आणि या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. फक्त इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी लागेल. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. चिंचेच्या झाडाखाली ज्या बाईक आहेत मित्रांनो काढून घ्या प्लीज. ज्या बाईक आहेत तिथे कारण की चौकार आहे त्या बाईक आहेत त्या प्लीज काढून घ्या, नाहीतर त्या बाईक इथे स्टेजच्या समोर इथे आणून ठेवल्या जातील सिरीज साठी. त्या बाईक्स प्लीज काढून घ्या राजांनो प्लीज. ज्या चिंचेच्या झाडाखाली ज्या सगळ्या बाईक्स आहेत ज्यांच्या कोणाच्या असतील त्या बाईक्स आपण काढून घ्या. एका बाजूला आता येणारे 24 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 15 धावा. कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावरती हा सामना जिंकता येऊ शकतो. बरीचशी उदाहरणं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा आपण आढावा घेऊया, परंतु या मॅच मध्ये कल्पक बुद्धिमत्तेचा वापर कोणता संघ करेल, कारण कमी धावसंख्येचा सामना आहे, तारेवरची कसरत आहे. 24 बॉल मध्ये 15 धावांचा बचाव करायचा आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलं जाईल, कोणत्या जोडीवरती विश्वास ठेवला जाईल. सामना आहे 24 बॉल 15. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामना सुरू करा. एका बाजूला पहिल्या षटकासाठी क्रिकेटमध्ये चर्चेत असणारं नाव आणि क्रिकेटच्या पटलावरती मांगले गावाचं गाजणारं नाव, 32 शिराळा तालुक्याचा अभिमान टेनिस बॉल क्रिकेटचा, सांगली एक्सप्रेस, रफ्तारचा राजा, सांगली जिल्ह्याचं नाव, 32 शिराळा तालुक्याचं नाव, मांगले गावाचं नाव, साता समुद्रा पार घेऊन जाणारा खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवरती विजय पावले पहिलं षटक हाताळतील. भन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी आहे आणि ज्या वेगाने अनेक फलंदाजांना प्रभावित केलेला आहे असा मारा. मग मुनाफ पटेल असेल किंवा शॉन पॉलक असेल यांच्याकडून त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव मिळाला. किंबहुना क्रिकेटच्या देवालाही गोलंदाजी करणारा खेळाडू म्हणजे विजय पावले सर आहेत. मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये गोलंदाजी करणारे विजय पावले सर म्हणजे क्रिकेटच्या देवालाही गोलंदाजी करणारा खेळाडू विजय पावले सर. ओव्हर नंबर 1 साठी एका बाजूला स्ट्रायकर एंडला महेश आणि अमित पाटील ही जोडी. यावेळेला बॉल पॅड वरती आहे. फटक्यामध्ये नजाकत होती. तुम्ही बॉल प्लेस करा त्याच्यामध्ये नजाकत असली पाहिजे आणि ती नजाकत या प्लेस मध्ये होती. पॅड वरती बॉल होता, त्याला फक्त टच केला आणि समोरच खेळलाय. म्हणजे लेदर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळतात. आणि कुठेतरी या पहिल्या बॉलच्या पाठीमागे मनसुबे आहेत पनुमरे वारून या टीमचे. आक्रमण नाही, पायांचा वापर, आक्रमण करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा बॉल दूर ठेवला, कट केला आणि स्ट्रकचकाच्या हातामध्ये स्थिरवलेला आहे. आला तो डॉट बॉल. एका बाजूला एकही धाव आली नाहीये. महेश डफळे, डफळेवाडीचे खेळाडू स्ट्रायकर एंडला, तर एका बाजूला पनुमरे गावचे खेळाडू अमित पाटील, एका बाजूला मांगले गावचे खेळाडू विजय पावले. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, सरळ बॅटने फक्त दिशा दिली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. पहिली धाव आली आहे 3 बॉलच्या पाठीमागे. महेश यांच्या बॅटमधून स्ट्राईक दिले आता अमित पाटील यांच्याकडे. हे जे खेळाडू आहेत ना कित्येक काळ सोबत खेळलेले आहेत, एकामेका विरुद्ध खेळलेले आहेत. आज निमित्त आहे, गाठ पडली आहे आमदार चषकामध्ये. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. मेहनत अशी करायची नाही की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, परंतु या मॅच मध्ये कोणता संघ यश मिळवेल, ज्या संघाचं खेळाचं सादरीकरण चांगलं तो संघ विजयी. यावेळेला बॉल येऊ दिला, त्याला कट केलाय. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव असं पंचांनी कळवलेलं आहे. दोन्ही फलंदाज आक्रमण करत नाहीयेत. एका बाजूला विकेटचा शोध मांगले टीमचा अजूनही संपलेला नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. कमी धावसंख्येचा सामना आहे, त्याच्यामुळे गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील. ज्या प्रकारे टीम पनुमरे वारून या टीमने गोलंदाजी केली होती, गुच्छामध्ये विकेट टिपल्या होत्या, त्याच प्रकारचं प्रत्युत्तर द्यावं लागेल टीम मांगले टीमला. यावेळेला फक्त दिशा दिली आहे आणि फलंदाज हो इथे पहा, हातात तोंडाशी आलेला घास आणि त्याच्यावरती काही धावा. झेल निसटलेला आहे.
एक साधा सोपा झेल, पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न आणि अखेरकार हा बॉल हाताच्या उंजळीमधून निसटला. एखादा झेल घेताना तुमच्या डोळ्यांचा संयोग, शरीरावरचं नियंत्रण आणि हाताची ओंजळ या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा अपवाद जर राहिला ना तर झेल सुटतो. विजय पावले सर पुन्हा तयार. फुलटॉस बॉल, मनगटी फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉलला संरक्षण देतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतेय. पहिल्या षटकामध्ये विजय पावले यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु संघाला संधीचं सोनं करता आलं नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. धाव फलकावरती आलेला आहे 4 धावा. येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 11 धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 18 बॉल 11 ची गरज आहे. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि त्याच विचारधारेने आज खेळावं लागेल, कारण 18 बॉल 11 धावांचा बचाव करायचा आहे. ओव्हर नंबर 2 साठी आता आलेले आहेत ओमकार. यांच्यावरती ठेवलाय विश्वास. आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. संघाची गरज आहे विकेट, आणि ती पहिली विकेट ओमकार मांगले टीमला मिळवून देणार का? स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार अमित पाटील. ओमकार पाटील, गाव मांगले, ओव्हर नंबर 2 साठी. यावेळेला लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूप. म्हणजे अशा प्रकारचे काही फटके आहेत ना जे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणजे अशा प्रकारचे जे फटके आहेत ना हे दिलशानने क्रिकेटमध्ये खेळले, ज्याला तुम्ही दिलस्कूप म्हणू शकता, लॅप म्हणू शकता. पाठीमागे ज्या प्रकारे हा फटका खेळला जातो ना त्याचाच प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. आता चांगल्या प्रकारे रीड केलंय ओमकार पाटील यांनी अमित पाटील यांना. अकुट टप्प्यात अंगावरती येणारा उसळीचा बॉल एका धावेसाठी चाललेला आहे. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज गोलंदाजांना फलंदाजांचं वाचन करावं लागेल, कारण चांगली पुस्तक आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. गोलंदाजाला फलंदाजाचं आणि फलंदाजाला गोलंदाजाचं वाचन करावं लागतं. त्याच वेळेस खेळ तुमचा बहरू शकतो. परंतु आज ओमकार पाटील फलंदाजांचं वाचन करणार का? आणि जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथने आज गोलंदाजी करणार का? हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. स्ट्रायकर एंडला महेश तयार, जे डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. यावेळेला बॉल येऊ दिला. सन्मान देण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाहीये. मॅच वरती आता पकड जमवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संघ करतोय. मांगले धावा देत नाहीये. पनुम्रे वारून या टीमला. एका बाजूला धाव फलकावरती 5 धावा आलेल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 10 ची गरज. शफल झाले होते आणि हा बॉल यष्टीरक्षक थांबवू शकलेले नाहीयेत. आणि या बॉलच्या पाठीमागे वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या गोष्टी टाळाव्या लागतील. कमी धावसंख्येचा सामना आहे आणि प्रत्येक धाव विचारपूर्वक खर्च करावी लागेल. ज्यावेळेस पाणी येणार नाही त्यावेळेस आपण पाण्याचा जपून वापर करतो. इकडेही धावा कमी आहेत आणि त्यामुळे या कमी धावेंचा देखील वापर तुम्हाला योग्य पद्धतीने करावा लागेल. एका बाजूला समीकरणामध्ये आता बदल होतोय. 15 बॉल 8 ची गरज. यावेळेला फक्त फ्लिकचा फटका. हा जो फटका आहे ना पूर्वी क्रिकेट विश्वाला कुणी दाखवला? ज्यांच्या नावाने आपण रणजी क्रिकेट खेळतो ते रणजित सिंह यांनी परदेशी जाऊन क्रिकेट विश्वाला या प्रकारचा फ्लिकचा फटका दाखवला आणि तोच फ्लिकचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला अमित पाटील यांनी. जो फ्लिकचा फटका 1 धाव मिळवून देतोय टीम पनुम्रे वारून या टीमला. आता पुन्हा एकदा 14 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे 7 धावा. अभी नहीं तो कभी नहीं, हीच ती वेळ आहे जी वेळ तुम्हाला बदलायची आहे. यावेळेला हा बॉल सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे आसमानी टोला, विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणारा हा षटकार खेळलाय महेश यांनी. पठ्या ढफळेवाडीचा महेश ढफळे यांच्या बॅट मधून आलाय हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. महेश ढफळे लाजवाब फटका. ओहो, आणि आपल्या स्टाईलने
हा सामना उद्ध्वस्त करून टाकलाय आणि विजयाचा कळस रवणारा फटका वेगळ्या स्टाईलने खेळला आणि जलद गतीने हा सामना पनुम्रे वारुण या टीमने जिंकलाय आणि आपण त्या टीमचं पनुम्रे वारुण या टीमचं अभिनंदन करूया आणि मांगले टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. विजय ढपळे यांना 101 रुपयाचं पारितोषिक आहे कॅचसाठी आणि हा पुरस्कार दिला होता आम्हाला अभिजित दादा सोनटके यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आहे आणि तो विजय ढपळे यांना आम्ही प्रदान करत आहोत ज्या प्रकारे त्यांनी झेल पकडला आणि सामनावीराचा पुरस्कार आहे सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी बॅटिंग करताना 4 धावा कुटलेल्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना 4 धावा देत 1 गडी गारद केला. अमित पाटील प्लेअर ऑफ द मॅच. या हा पुरस्कार आपली वाट बघतोय आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करूया. जबरदस्त खेळ राहिलाय आणि काही वैयक्तिक पारितोषिक आहेत ती आपण मुख्य व्यासपीठावरती वितरण करत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. अप्रतिम झेलसाठी अभिजित दादा सोनटके यांच्या वतीने 101 रुपयाचा पुरस्कार आहे तो आपण प्रदान करत आहोत. क्या बात आहे. अप्रतिम झेल पकडला आणि हा जो पुरस्कार आहे जो अमित पाटील यांना सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी डेडिकेट केलेला आहे त्यांच्या संघातील एक युवा खेळाडू आहेत अनुज नायकवडी यांना हा पुरस्कार दिला जाईल. क्या बात आहे.